प्रत्येकाच्या घरात असा कधी ना कधी प्रसंग येतो की चपात्या शिल्लक राहतात. आता या चपात्यांचं करायचं काय? आज आपण प्रोटीन आणि भाज्यांनी रिच भरपूर असा नाश्ता करणार आहोत. याच्यासाठी आपण 1 कप इतकं बेसन घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही याच्या जागी पालकाचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुमची आवडती कुठलीही पालेभाजी, गाजर घालू शकता. आता इथे आपण कॉर्न देखील याच्यामध्ये घातलेले आहेत. आवडीनुसार कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1/4 चमचा इतकी हळद घातलेली आहे. इथे थोडा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, तो देखील आपण याच्यामध्ये घातलेला आहे. नाहीतर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरच्या 3 ते 4 बारीक करून मिक्सरला घालू शकता आणि थोडासा एक बारीक कांदा चिरलेला मी यामध्ये घातलेला आहे. आवडीनुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण अगदी कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे, कारण बेसन पचायला थोडंसं जड असतं, तर त्याला पचण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि आता आपण याच्यामध्ये थोडेसे तीळ देखील घातलेले आहेत, म्हणजे आपल्याला हे खाताना मस्त क्रंच येणार आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भज्यापेक्षा थोडंसं जाडसर असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटीभर इतकं आपल्याला पाणी याच्यामध्ये लागलेलं आहे. आता इथं घरातली शिल्लक चपाती आपण घेतलेली आहे आणि या चपातीला आपण हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत. तुम्हाला जितका जाड पातळ असा लेयर तयार करायचा असेल तेवढा जाड पातळ लेयर तुम्ही तयार करू शकता. आता या चपातीचा टाईट असा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. आता हे स्टीमरमध्ये व्यवस्थित बसावं म्हणून मी याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. ही जर पूर्ण अशीच्या अशी चपातीचा रोल तुमच्या स्टीमरमध्ये बसत असेल तर 2 भाग करण्याची याची आवश्यकता नाही. याच पद्धतीने सर्व चपात्यांना हा मसाला लावून घेणार आहे आणि आपल्याला या चपात्या ज्या आहेत त्या रोल करून घ्यायच्या आहेत. आता मी हे स्टीमर घेतलेलं आहे, त्यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे. अगदी काही नसलं तरी चालेल, थोडंसं ग्रीस करून घ्या आणि याला 10 मिनिट आपण एकदम हाय हीटवर वाफवून घ्यायचं आहे. आता याला झाकून वाफवायचं आहे, म्हणजे आतल्या भाज्या आणि बेसन व्यवस्थित वाफलं जाईल. 10 मिनिट झालेले आहे. आता कटिंग पॅडवर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. थोडंसं गरम आहे हे. काढताना वाफ जाऊ द्या, नाहीतर हात भाजण्याची शक्यता आहे. आता याचे या पद्धतीने छोटे छोटे आपल्याला काप करायचे आहेत. काप केल्यामुळे याच्या प्रत्येक भागाला आता पुढचा जो मसाला आपण लावणार आहे ते लावायला आणि बसायला छान मदत होते. चांगला बेसन आपलं व्यवस्थित वाफलेलं आहे. भाज्या देखील छान वाफलेल्या आहेत. सगळ्या चपात्यांचे आपण या पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. आता एका पॅनमध्ये 2 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे. तेल घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि हे चपातीचे तयार केलेले काप आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. चवीसाठी याला वरच्या बाजूने आपल्याला थोडासा सांबर मसाला देखील घालायचा आहे. याने या चपातीची चव अगदी द्विगुणित व्हायला मदत होते. 4 ते 5 मिनिट मंद आचेवर याला परतून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की याचं वरचं कवर जे आहे ते खूप क्रिस्पी आणि छान झालेलं आहे आणि हा भन्नाट नाश्ता तयार झालेला आहे. तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.